जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे हे माहिती झाले तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे। त्यामुळे त्या वाटेल ते वक्तव्य करत असतात। 2014 पासून आजपर्यंत या देशातील महिलांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून ते सरणापर्यंतची मोदीजी तिच्या सोबत उभे राहिले आहेत। आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत। त्यांनी कोरोनाचं वॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असतं, म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही जीवदान दिले आहे। लस घ्या आणि माझ्यावर टीका करा हे काम आपल्या मोठ्या ताई करत आहेत। जेव्हापासून सुमित्राताई बारामतीची निवडणूक लढणार आहे त्यामुळे मोठ्या ताई हल्ल्या आहेत। त्यांच्यातून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे ते असे वक्तव्य करीत आहेत। घणाघाती आरोप भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केलाय। सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली आहे। एक बहीण म्हणून जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे, म्हणून येथील प्रत्येक ताईची जी इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करणं हे आमच्या बहिणींचा धर्म आहे, तो आम्ही करतोय। आमच्या नेत्यांपर्यंत सर्व बहिणींचे विचार आहेत ते कार्यकर्ता म्हणून पोहोचवणे हे आमचे काम आहे, धर्म आहे। आमचे नेते देवेंद्रजी व बावनकुळे हे सकारात्मक विचार करतील अशी आशा वाघ यांनी व्यक्त केली आहे। आगामी लोकसभेमध्ये महिलांना किती जागा सोडण्यात येतील या प्रश्नावर बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या, आजच्या तारखेला विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला कोणत्या पक्षाच्या असतील तर त्या भाजपच्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांनी पुरुषांना एकमेव संधी दिली, परंतु असा एक भाजप पक्ष आहे की त्यांनी महिलेला संधी दिली। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य दिले जाईल। इतके वर्ष लोकसभा विधानसभेत महिलांना आरक्षण देऊन फक्त वल्गना विरोधकांनी केल्या, परंतु त्या प्रत्यक्ष मोदींनी प्रत्यक्षात आणून दाखवलाय। महिला मेळाव्याबाबत विचारले असता चित्राताई वाघ म्हणाल्या, मेळावा अप्रतिम झाला। उदयनराजे यांनी या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन केले, परंतु ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत। आज उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला आमच्या पक्षाचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते। मला वाटते हा मोठा दुग्ध शर्करासारखे योग आहे। उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत। महाराजांच्या या कार्यक्रमांमध्ये मोठ्या भावाची जी कमी होती ती छोट्या भावाने पूर्ण करून त्या ठिकाणी भरून काढली आहे, याचा मला मनापासून आनंद झालेला आहे। सातारा येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली आहे। जेव्हापासून सुनेत्रा पवार या बारामतीची लोकसभा लढवणार असं चित्र दिसायला लागल्यापासून राज्यातल्या मोठ्या ताईंचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे। त्यामुळे त्या वाटेल त्या वेळेला वाटेल ते वक्तव्य करत असतात। आजपर्यंत 2014 पासून या देशातल्या महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून तर सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत, त्या ताईसोबत, त्या माईसोबत, संपूर्ण देशातल्या मातृशक्तीसोबत उभे राहिलेले आहेत। आणि आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत। मोदीजींचं कोरोनाचं वॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असतं, म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही त्या ठिकाणी जीवनदान दिले। लस घ्या आणि माझ्यावर टीका करा, ते काम आपल्या मोठ्या ताई करतायत। पण मी सांगितलं तसं जेव्हापासून सुनेत्रा पवारांची की आता या लोकसभेची निवडणूक बारामतीची लढणार आहे, मोठ्या ताई हल्ल्या आहेत आणि त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडलंय आणि मग ही अशा पद्धतीची वक्तव्य करत साताऱ्यातून उदयनराजेंच्या पाठीशी राहावं म्हणून तुम्ही आव्हान केलं महिलांना, त्याबाबत सातारची सीट ही खासदार उदयनराजेंसाठीच। बघा, एक बहीण म्हणून जी आमची इच्छा आहे, जी माझी इच्छा आहे, त्या साताऱ्यातल्या प्रत्येक ताईची इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करणं हे आम्हा बहिणींचा धर्म आहे आणि आम्ही ते करतोच। आमचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या बहिणींचा विचार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे। आणि मला विश्वास आहे की आमचे नेते देवेंद्रजी, आमचे नेते बावनकुळेजी अतिशय सकारात्मक असा विचार करतील। गृहमंत्री महिलांना किती तिकीट मिळतील? बघा, आजच्या तारखेला सुद्धा विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार जर कुणाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा
सगळ्यांनी पुरुषांना संधी दिली. एकमेव आमचा पक्ष असा आहे की त्यांनी एका महिलेला संधी दिली. त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाईल. एवढंच नाही, इतके वर्ष लोकसभेत विधानसभेत फक्त महिलांना रिझर्वेशन देऊ अशा फक्त वल्गना विरोधकांनी केल्या, पण मोदीजींनी प्रत्यक्षात आणून दाखवलं. आणि म्हणून सपने नहीं हकीकत नहीं, सपने नहीं हकीकत बुनते हैं आणि तभी तो सारे मोदी को चुनते हैं. गृहमंत्र्यांचं काम बरोबर असं तर आमच्यावर ही वेळ आली नसते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.